हरिओम. आवाज येतोय बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कडा सरळ, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर. हाताची दोन्ही कोपर शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 10 ते 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न. नाक चोरलं असेल, सर्दी झाली असेल, तीव्र डोकेदुखी असेल तर कपालभाती करणं टाळायचं आहे. कपालभातीला सुरुवात करण्याआधी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवायची. कपालभातीमुळे आपल्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये श्वसन मार्गात झालेला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आपण जेव्हा कपालभाती करतो आणि ती कृती थांबवल्यानंतर आपला श्वास काही सेकंदासाठी थांबतो आणि तो पुन्हा पूर्ववत होतो. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार, सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. चेहऱ्याचे स्नायू अगदी रिलॅक्स आहेत. एक सहज श्वास भरून ठेवूया आणि श्वास सोडताना उच्चार. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. साधनेसाठी आपली वाटचाल सुरू झाली आहे आणि ती अजून पक्की करण्यासाठी, घट्ट करण्यासाठी करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. आपापल्या क्षमतेने जोडलेले हात कपाळ जमीन घेऊन. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी, या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आणि या आठवड्याची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. संपूर्ण लीनभाव, भक्तिभाव मनामध्ये. सावकाश रडचा श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तबद्दल. नेत्रस्पर्श.
सावकाश डोळे उघडून एक दृष्टी येऊन इकडे. हरिओम. शुभ सकाळ. तुम्ही पॅन मध्ये अंतर घ्यायचं, विश्रांती थोडा वेळ. दोन्ही पॅन मध्ये अंतर, विश्रांती. मान मध्ये सैल सोडून देऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. 1 ते 2 सेकंद थांबायचं आहे. आणि दोन्ही पाय जोडलेले. सुरुवातीला आपण आपला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे येईल. आणि आता आपल्या उजव्या हाताने उजव्या पायाचा चौडा असा पकडायचा आहे या प्रकारे. आणि आता प्रत्येक बोट आपल्याला सेपरेटली असं ओढून घ्यायचंय. पावलाचं उजव्या पावलाचा प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घ्यायचं. बघा तिथे थोडासा तुम्हाला कट कट असा आवाज येईल आपल्या जेव्हा आपण आपली बोट मोडतो त्यावेळेला जसा येतो तेव्हा. प्रत्येक बोट सेपरेटली ओढून झालं, थोडस त्याला ताण द्यायचा आहे. तिथले जे जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे करतोय. आणि त्याच्यानंतर प्रत्येक बोट अंगठ्यापासून सुरुवात करायची, असं गोलाकार फिरवायचं. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. प्रत्येक पावलं जी आहेत ती आपल्याला दिवसभर साथ देत असतात. आपण जिथे जातो तिथे आपल्याला ही साथ देत असतात. दिवसभर आपण उभं असतो, तर त्यांच्या प्रती एक छोटीशी कृतज्ञता. प्रत्येक बोट आता एक एक सेपरेटली गोलाकार फिरून द्यायचे. तिथले जॉईंट्स आहेत ते आपण थोडे मोकळे करून घेतोय. बरोबर. आता डाव्या हाताची 5 बोट उजव्या पायाच्या बोटांमध्ये गुंफून घ्यायची, इंटरलॉक करायची, एकमेकांमध्ये क्लच करायची. आणि आता उजवा हात उजव्या गुडघ्यावर जाऊ दे. थोडासा चवड्याचा भाग पुढे मागे करायचा. त्या चवड्याचा भाग थोडासा पुढे मागे असं करायचा 4 ते 5 वेळेला. बरोबर. आणि मग पूर्ण पाऊल जे आहे हे गोलाकार फिरून घेऊया. उजवं पाऊल त्याच बोट क्लच केली त्याप्रमाणे गोलाकार फिरवायचा आहे. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज करा. 1 2 3 4 5. बरोबर. आणि आता आपल्या हाताची मूठ वळवायची, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. आणि ह्या 4 बोटांची जी हाडं दिसतात आपल्याला ती आपल्या पूर्ण पायावर रब करायची खालून वर. हवं असेल तर एक हात तुम्ही अँकलच्या इथे ठेवा, उजवा हात, आणि पूर्ण खालून वर अशी थोडीशी अशी रब करा. बघा खूप छान वाटतं आपल्याला जेव्हा आपण स्थिती करतो. थोडीशी उष्णता पण निर्माण होते तळव्यांमध्ये. हे तुम्ही थोडंसं रात्री झोपण्यापूर्वी थोडंसं तेल लावायचं आणि जर ही कृती केली तर आपले वातावरण संबंधित काही विकार असतील ते सुद्धा आपल्या आटोक्यात येतात. थोडस बरं होतं. छान. तिथले जे पॉइंट्स आहेत ऍक्युप्रेशरचे ते आपण ऍक्टिव्हेट करतोय. ब्लड सर्क्युलेशन आपलं तिकडचं आपण छान ऍक्टिव्हेट करतोय. बरोबर. आणि आता आपल्याला थोडंसं टॅपिंग करायचं, म्हणजे पुन्हा एकदा ह्या मुठीनेच उजवं जे पाऊल आहे ते पूर्ण असं थोडं टॅपिंग करायचं, स्टार्टिंग टू एंड आणि एंड टू स्टार्ट. हा बरोबर. थोडस असं टॅपिंग करून घेतो. पायाचा मधला भाग, चवड्याचा भाग, टाच. आणि आता आपण घेणार पाऊल झटकून घेणार. तर ते कसं करायचं, थोडासा पाय जो आहे आपला कृती थांबवायची, पाय थोडासा वर उचलायचा. उजवा हात आपल्या अँकलच्या इथे असेल वरून, डावा हात खाली असेल. आणि आपल्या उजव्या पायाचं पूर्णपणे पाऊल पकडायचं आणि थोडस सैलसर सोडून द्या आणि त्याचं पाऊल झटकून द्या. बघा होतंय का. उजवा हात पुढे येऊ देत, वरून असू देत अँकलच्या, आणि डावा हात खाली असू देत. आणि मग असं पाऊल थोडस वर उचलून घ्यायचं आणि थोडस पाऊल झटकून घ्यायचं. एकदम सैलसर सोडायचा पाय. बरोबर. कृती थांबवायची. टाच पुन्हा ओटीपोटाकडे येईल डाव्या बाजूच्या. आणि थोडासा गुडघा आपण वर खाली करूया, हाफ बटरफ्लाय. थोडासा गुडघा जमिनीच्या इथे प्रेस करायचा आहे आणि मग वर ते. तर श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. पाठीची कमीत कमी हालचाल. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. थोडीशी पाठीची हालचाल कमी करण्याचा प्रयत्न. श्वास घेत खाली,
श्वास सोडत वर. अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न. इथल्या पूर्ण भागामध्ये होणारी हालचाल त्यातली लक्ष. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. बरोबर करताय. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. सावकाश कृती थांबवायची. आता पाऊल जमिनीवर राहू देत. थोडस उभं करून ठेवायचंय पाय. हा. आणि आता आपल्या हाताची पकड गुडघ्याच्या खाली, उजव्या गुडघ्याच्या खाली. आणि आता रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. मोठं वर्तुळ 1 2 बरोबर, 3 4 5 बरोबर. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. छान. उजवा पाय खाली, थोडा वेळ विश्रांती. 1 ते 2 सेकंद. मान मागे सैल सोडायची आहे. उजवा पाय थोडासा जड जाणवत असेल, लक्ष आपल्या मनानेच उजव्या आणि डाव्या पायाकडे घेऊन जायचंय. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. डावा पाय पण फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे असेल. आता आपल्या हाताने डाव्या हाताने डाव्या पायाचा चवडा पकडायचा आहे आणि थोडीशी बोटं आपल्याला थोडीशी अशी ताणायची आहेत, वरती ओढून घ्यायची आहेत. हलकासा खेच द्यायचा आहे पूर्ण 5ही बोटांना. ज्या कृती आपण उजव्या पायाने केल्या, उजव्या पावलाच्या केल्या, त्या सगळ्या आता आपण डाव्या पावलाच्या करतोय. प्रत्येक बोट सेपरेटली खेचून झालं की मग सेपरेटली गोलाकार फिरवायचा आहे. 5-5 वेळेला किंवा 3-3 वेळेला. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. प्रत्येक बोट छानपैकी व्यवस्थित मोकळे करून घेऊया. तिथले जे सगळे सांधे आहेत ते. 2 दिवसाच्या गॅप मध्ये थोडस आपण दुर्लक्ष होतं, म्हणून ही कृती करायची सोमवारची. प्रत्येक बोट झालं पूर्ण क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरून की आपल्या हाताची उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या बोटांमध्ये गुंफून घ्यायची. एकमेकांमध्ये घट्ट अशी गुंफून घ्यायची. आणि आता चवड्याचा भाग थोडासा वर खाली करायचा डाव्या पायाच्या. अगदी सावकाश. आणि मग गोलाकार फिरून घेऊया. डाव्या पायाचं पाऊल क्लॉकवाईज 1 2 अगदी घट्ट सैल वर सोडा. 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. हाताची मूठ वळवायची. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट आणि पूर्ण आता पाऊल रब करायचंय. असं घासायचंय पूर्ण खालून वर वरून खाली. 5 ते 6 वेळेला कृती करून घ्या. थोडंसं प्रेशर आणायचं म्हणजे बघा एक थोडीशी उष्णता जाणवेल तुम्हाला. आणि आता आपण करूया टॅपिंग. त्या मुठीने पूर्ण मग पाऊल टाचेपासून मधला भाग, चवड्याचा भाग थोडासा असा टॅप करायचा. बरोबर. तिथले जे ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत ते आपण ऍक्टिव्हेट करतो. ब्लड सर्क्युलेशन आपलं चांगलं होतं. आपण घरी बघा ती अशी टोकेरी चप्पल वापरतो, कारण की आपल्या पावलाचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हायला पाहिजे म्हणून. तर तुम्ही ही जर कृती केली आठवड्यातून 2दा किंवा 3दा, तर आपोआप आपलं तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. छान. कृती थांबवायची आणि आता आपण पाऊल झटकून घेऊया. त्यासाठी पाय थोडासा वर उचलायचा. डावा हात वरती असेल अँकलच्या आणि उजवा हात खाली असेल. संपूर्ण पाऊल जे आहे हे रिलॅक्स सोडून द्यायचंय. गुडघ्यापासूनचा पुढचा भाग रिलॅक्स. आणि असं सावकाश झटकून द्यायचं पाऊल. बघा पोटरीच्या इथे सुद्धा एक छान आपल्याला मसाज मिळतो जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा. कृती सावकाश थांबूया. आणि आता टाच उजव्या ओटी बोटाकडे घेऊया. डाव्या पायाची थोडासा पाय पुढे घ्यायचा आहे. आणि आता हाफ बटरफ्लाय. श्वास घेत गुडघा खाली जमिनीकडे. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. कृती थांबूया. आणि आता पाऊल गोलाकार फिरू. सॉरी, आपल्याला पूर्ण पाय गोलाकार फिरून घ्यायचा आहे. त्यासाठी उभा असा ठेवायचा आहे. आपल्या हाताची पकड
डाव्या गुडघ्याच्या खाली. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज. मोठं वर्तुळ 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 छान करताय, 3 4 5. छान. सावकाश डावं पाऊल, डावा पाय पूर्णपणे सरळ होऊ दे आणि थोडा वेळ विश्रांती. 1 ते 2 सेकंद डोळे बंद करायचे, लक्ष श्वासाकडे द्यायचं. आणि करूया आता पूर्ण बटरफ्लाय. पावलं जोडून घेऊया, हाताची पकड पावलांच्या खाली. बरोबर. आता बघा, ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टहास न करता. जेवढे जमिनीकडे जातील तेवढे जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. आता इथे थोडा वेळ आपण थांबूया. बघा कसा पूर्णपणे स्ट्रेच मिळतो आपल्या जांघेपासून ते गुडघ्यापर्यंतच्या संपूर्ण स्नायूंना. इथे थोडा वेळ थांबूया. पाठीचा कणा सरळ, नजर समोर असेल. आणि आता आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. श्वास घेत दोन्ही गुडघे वर येऊ दे. श्वास घेत घेत वर. छान. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, अगदी सावकाश श्वासाशी आधारित. श्वास सोडत खाली. आणि एकदा लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत सावकाश खाली. आणि आता थोडीशी जलद हालचाल करूया. थोडीशी. आणि करताना काळजी घ्यायची आहे, आपल्याला कुठेही पायाला दुखापत न करता कृती करण्याचा प्रयत्न. सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल. पूर्णपणे हालचाल करण्याचा प्रयत्न, म्हणजे गुडघे जास्तीत जास्त वर आणि खाली. जेव्हा आपली खाली येतात तेव्हा जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपली कृती ती आहे ती पूर्ण होते, वरच्या वर न करता. जर पूर्ण कृती केली तर त्याचे लाभ अजून छान मिळतात आपल्याला. सावकाश कृती थांबूया. दोन्ही पाय सरळ करूया आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. 1 ते 2 सेकंद विश्रांती. एकदा शोल्डर रोटेशन करून घेऊया. त्यासाठी साधी बैठक घालायची. दोन्ही हात समोर असतील, हाताचे तळवे आपल्या सिलिंगच्या दिशेने आहे. बरोबर. दोन्ही हात फोल्ड करून घेऊया. समोरून दोन्ही कोपरं जॉईन करायचे. आणि आता श्वास घेत दोन्ही कोपरं डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर समोरून, श्वास सोडत खाली. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. 3. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आता दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायची. विरुद्ध बाजूने कृती करूया. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2. बरोबर. श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. 3. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आपण शोल्डर रोटेशन केलंय, त्याचा संपूर्ण परिणाम, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता आपण थोडंसं नेक रोटेशन वेगळ्या प्रकारचं. एकदा आपल्याला उजवीकडे बघायचं, मध्यभागी, मग डावीकडे. ठीक आहे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न, फक्त मानेच्या भागामध्ये हालचाल. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मध्यभागी, नजर समोर असेल. विरुद्ध बाजूने कृती. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डाव्या दिशेला वळायची आपली मान. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मध्यभागी. अजून दोनदा आपल्याला ही कृती करायची श्वासाशी आधारित. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उजवीकडे, मागची भिंत बघण्याचा प्रयत्न.
श्वास भरून घेऊया, श्वास सोडत मध्यभागी, अगदी सावकाश कृती. श्वास भरून घेऊया, श्वास सोडत डाव्या दिशेला वळायचंय. श्वास भरून घेऊया, श्वास सोडत मध्यभागी आणि त्या लास्ट राउंड. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उजव्या दिशेला वळायचंय, अगदी सावकाश. उलट चाल. श्वास भरून घेऊया, श्वास सोडत मध्यभागी, एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत डाव्या दिशेला वळायची मान. उलट चाल. श्वास भरून घेऊया, श्वास सोडत मध्यभागी. आता अशीच कृती श्वासाशी आधारित आपल्याला वर आणि पुढे असं आपल्याला मान झुकवायची आहे. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी सुरुवात करूया. पुन्हा नजर आपली समोर असेल, पाठीचा कणा सरळ आहे आणि आता श्वास घेत आपल्याला वर बघायचं आहे. आपला चेहरा जो आहे हा सिलिंगला समांतर असेल. बघा, श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. खाली बघताना आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. ठीक आहे. श्वासाशी आधारित सुरुवात करूया. श्वास घेत वर, अगदी सावकाश. गळ्याच्या इथे ताण वाढतोय त्याकडे लक्ष. श्वास सोडत खाली, हनुवटी जमिनीत, हनुवटी आपल्या गळ्याकडे. श्वास घेत वर, कपाळ सिलिंगला समांतर. श्वास सोडत खाली, हनुवटी गळ्याकडे. लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर हनुवटी गळ्याकडे आहे. थोडा वेळ थांबूया, एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत मान सावकाश मध्यभागी, अगदी सावकाश. बरोबर, छान. जेव्हा आपण श्वासाशी आधारित या सगळ्या कृती करतो, आपोआप आपलं मन जे आहे हे शांत होतं. आपण त्या कृतीकडे समरस होतो आणि त्याचे इफेक्ट खूप छान भेटतात. तर दोन्ही पाय सरळ करूया, थोडा वेळ विश्रांती घ्या. आज आपण नवीन आसन पाहणार आहोत, पश्चिमोत्तानासन. तर हे आसन कोणी करू नये ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्याचबरोबर पोटासंबंधी कुठल्याही प्रकारचे जर ऑपरेशन झाले असतील किंवा हर्नियाचा त्रास, अल्सरचा त्रास, असं अपेंडिक्सचा त्रास जर असेल आणि त्याचबरोबर पाठकण्याची तीव्र दुखणी असतील तर त्यांनी पश्चिमोत्तानासन हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की आपलं अन्नपचन चांगलं होतं, पोटावरती आपल्या दाब येतो, वेट लॉस करण्यासाठी अतिशय चांगलं. आणि आपला पाठीचा जो कणा आहे तो त्यातली जी मणके आहेत ते लवचिक होतात, फ्लेक्झिबल होतात. बघा, आपल्या संपूर्ण शरीराचा जो डोलारा आहे हा पूर्णपणे आपल्या पाठकण्यावरती आधारलेला आहे. थोडस जरी मणक्यामध्ये आपल्याला दुखापत आली तर आपलं पोट काढून आपण चालतो, आपल्याला चालायला त्रास होतो, बसायला त्रास होतो. त्यामुळे बरीचशी जी आसनं आहेत ही आपल्या पोटाशी संबंधित आणि पाठकण्याच्या संबंधित आहेत. तर हे पश्चिमोत्तानासन कसं केलं जातं बघून घेऊया. पश्चिम म्हणजे काय, तर इथे आपण फॉरवर्ड बेंड घेतो आणि मग त्याला दुसरं एक पूरक आसन आहे पूर्वोत्तानासन, ज्याला आपण बॅकवर्ड बेंड घेतो. तर ही दोन्ही आसनं आधी बघून घ्या कशी केली जातात. ज्यांनी आधी योग साधना केलेली आहे त्यांना ही कृती माहिती आहे, पण जे नवीन साधक आहेत त्यांनी आधी बघून घ्या कशी केली जाते. पश्चिमोत्तानासन करण्यासाठी कॉन्ट्राइंडिकेशन प्रत्येकाच्या लक्षात आले. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे आणि पोटासंबंधी कुठलेही आजार असतील त्यांनी हे आसन करू नये. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवायचे, पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आणि इथे जसं आपण जानुशिरासन केलं एक एक पायाने, तसं आहे पश्चिमोत्तानासन. दोन्ही पाय आपण एकत्रित जोडून ठेवलेत. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात आपल्या मांड्यांना घासत घासत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही हातांनी आपली पावलं पकडायचा प्रयत्न करायचा. टाच, मधला हात किंवा पायाचं बोट जर इथपर्यंत आपले हात जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने या प्रकारे सैलसर सोडून द्यायचे. आधी कमरेतनं पुढे झुकायचं आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे आपल्या
दोन्ही गुडघ्यांच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचं. इथे बघा थोडेसे आपले हॅमस्ट्रिंग्स मसल जे आहेत हे ताणले जातात, पोटावरती दाब येतो, पाठकण्याला ताण येतो, त्याचबरोबर गळ्याच्या इथे सुद्धा दाब आहे. आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग सावकाश इथल्या तिथेच उलटसाल. आता हे झालं पश्चिमोत्तानासन. आता लक्ष म्हणजे जेव्हा आपण हे पुढे पुढे झुकतो तेव्हा आपला जो रक्तप्रवाह आहे हा आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. हृदयाच्या ठिकाणी सुद्धा आपला रक्तप्रवाह जास्त प्रमाणात चालू होतो, म्हणून हृदयविकार ज्यांना आहे त्यांच्यासाठी आपण हे आसन वर्ज्य सांगतो. आणि ह्यालाच पूरक असं पूर्वोत्तानासन, तेही बघून घ्या आधी कसं केलं जातं. आता जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा आपल्या पोटावरती दाब येतो, पाठकण्याला ताण येतो, बरोबर. मग ह्यालाच विरुद्ध कृती करायची, ती म्हणजे पूर्वोत्तानासन. दोन्ही पाय असे जुळलेले ठेवायचे. हे करत असताना मॅटवरच बसून करा. जर चटई किंवा खाली चादर असेल ना तर स्लिप होण्याची शक्यता असते, त्यामुळे एखादा फॉर्म खाली बसायचं. हा आधी बघून घ्या कसं केलं जातं. ठीक आहे, ही स्थिती घेतली की आपले हात जे आहेत हे आपल्या सीटच्या शेजारी असतील, तर तुम्ही हाताची पोझिशन एकतर पावलांच्या दिशेने ठेवू शकता किंवा विरुद्ध बाजूने ठेवू शकता. कुठल्याही प्रकारे तुम्ही ठेवू शकता हाताची पोझिशन. बघा आता मी पावलांच्या दिशेने ठेवली, तुम्ही अशी ठेवली तरीही चालेल, काही हरकत नाही. इथे आपली स्थिती पक्की करून घ्यायची. पाठीचा कणा सरळ ठेवायचा, मान मध्यभागी ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या सीटचा जो भाग आहे तो हळूहळू जमिनीपासून वर उचलून घ्यायचा आहे. बघा सीटचा भाग जमिनीपासून वर उचलून घ्यायचा, त्याच्यानंतर मान मागे सैलसर सोडायची. आता इथे आपल्या पोटावरती आणि गळ्यावरती ताण येतो, पाठगणाला दाब येतो आणि मग सावकाश उलटचा. आता इथे थोडीशी आपली स्लाइडिंग पोझिशन होते. ठीक आहे, लक्षात आलं प्रत्येकाच्या कसं केलं जातं. मग त्याच्या आधी आपण करूया नौकाचालन, म्हणजे आपल्याला फॉरवर्ड बेंड घ्यायला सोपं जाईल आणि बॅकवर्ड बेंड घ्यायला पण सोपं जाईल. दोन्ही पाय जुळलेले ठेवूया, हाताच्या मुठी वळून घेऊया, बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे. एक, क्लॉकवाईज, 2, 3, 4, 5, बरोबर. आणि आता विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. पुन्हा हाताच्या मुठी वळवायच्या आणि श्वास घेत पुढे व्हायचं आणि श्वास सोडत मागे. एक, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2, 3, 4, 5, बरोबर. 5 वेळा झालं की कृती थांबूया, थोडा वेळ विश्रांती घेऊया. थोड्या वेळ विश्रांती, थोडस श्वासाची गती वाढते, तर ती थोडीशी 1 ते 2 सेकंद आपण नॉर्मल करूया. आणि आपण सुरुवात करूया पश्चिमोत्तानासनसाठी. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि जे हात आता आपल्या शरीराच्या जवळ आहेत ते आता आपल्या दोन्ही मांड्यांवर येतील, बरोबर. पाठीचा कणा सरळ, खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ येऊ देत, म्हणजे आपल्या छातीचं एक्सपान्शन होतं. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत दोन्ही हात आपल्या पायाला घासत घासत हळूहळू कमरेतनं पुढे झुका, बरोबर. आणि आपला पाऊल पकडायचा प्रयत्न करा. पाऊल किंवा पायाची बोट जर हात तिथपर्यंत जात नसतील तर दोन्ही हात जमिनीवर ठेवा आणि सैलसर सोडून द्या, बरोबर. छान. आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जे आहे ते गुडघ्यांच्या दिशेने नेण्यास सुरुवात करा. दोन्ही हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे. कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचंय. डोळे अलगद मिटलेले, प्रयत्न शैथिल्य, प्राणधारणा, पोटावरती आलेला दाब त्याकडे लक्ष, पाठकण्यावरती ताण आहे त्याची जाणीव, त्याचबरोबर जाणीव आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचाय, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा. खूप छान केलाय, सगळ्यांचे प्रयत्न खूप छान आहेत. अक्षयचं पण
छान होत आहे. हा, जमिनीच्या दिशेने सैल तर सोडून दे हाताची कोपरं. ठीक आहे. सुवर्णा मॅडमचं पण छान आहे. हा बरोबर. बरोबर. कोयल ताईंचं पण छान आहे. त्यांचा नंबर आहे, त्यांचं पण छान आहे. छान. बरोबर. हा, शिवाजी सरांचा पण प्रयत्न छान आहे. छान. आणि आता तिथल्या तिथेच उलट वाट चालू. हळूहळू तिथल्या तिथेच सरळ व्हा. तिथल्या तिथेच. बरोबर. छान. बराच वेळ तुम्ही सगळेजण थांबलात. थोडा वेळ विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैल सर सोडून द्या. पोटाच्या स्नायूंना कसं आपण थोडासा दाब आला होता त्याकडे लक्ष. आता ह्याला पूरक असं आपण करूया. पूर्वोत्तानासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीर मॅटवर बसून करा. हा, चटई किंवा चादर असेल तर पाय सटकतील. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ ठेवायचे. आता दोन्ही हात तुम्ही सीटच्या बाजूला असतील. हातांचं पेसिंग तुम्ही स्वतःप्रमाणे ऍडजस्ट करून घ्या. आपल्या पावलाच्या दिशेने किंवा विरुद्ध बाजूने. विरुद्ध बाजूने ठेवलं तरीही चालेल, म्हणजे आपला अजून बॅलन्स व्यवस्थित राहतो. आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे कृती करायचा प्रयत्न. दोन्ही पाय जोडलेले. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. पुन्हा नजर आपली समोर, पाठीचा कणा सरळ. ही स्थिती आता आपली पक्की झाली की मग सावकाश आपल्या सीटचा भाग वर उचलायला सुरुवात करा. दोन्ही हातांवर आपल्या ताण येतो, मनगटांवरती ताण येतो. बरोबर. छान. आणि मग मान मागे सैलसर सोडून द्या. दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायची आणि मान मागे सैलसर सोडून द्यायची. सावकाश खाली उलटसाल, सीटचा भाग जमिनीवर. बरोबर. आता तशीच ठेवा थोडीशी हाताची कृती, हाताची स्थिती. आपण थोडस डायनॅमिक कृती करूया आता. बघा, श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. ठीक आहे. जसं हे थोडस जिमशी आधारित मला असं वाटतं थोडीशी एक्सरसाइज आहे आपली, पण आपण श्वासाशी आधारित करतोय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. खूप छान करतात. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. छान. आणि विश्रांती. आज आपण शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन बघणार आहोत. तर हे कसं केलं जातं आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. जसं आपण बैठक स्थितीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये वक्रासन पाहिलं होतं, तसं आता आपण पाठीवर पडून ही स्थिती कशी केली जाते बघून घ्या. त्याचे कॉन्ट्राइंडिक्शन असे वेगळे असे काही नाहीयेत, कारण की सोपं असं नाही. फक्त यथाशक्ती प्रयत्न करायचा. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये जायचं. आधी बघून घ्या कसं केलं जातं ते, मग आपण एकत्रित करू. उत्तान वक्रासन करण्यासाठी पूर्वस्थिती घेतल्यानंतर दोन्ही पाय आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे. टाका ज्या आहेत पायाच्या त्या आपल्या सीटला चिटकवून घ्यायच्या. आता इथे सुद्धा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. परत टाका ज्या आहेत त्या पूर्णपणे आपल्या सीटच्या जवळ आहेत. आणि त्यानंतर हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची आणि ही पकड जी आहे ही आपल्या डोक्याच्या मागे. डोकं थोडस वर उचलायचं आणि त्याच्यावर हाताच्या पकडीवर आपलं डोकं ठेवायचं. पूर्णपणे आपल्या पाठीचा भाग, खांदे, हाताची कोपरं जमिनीवर आहे. मान आपली मध्यभागी आहे. उत्तान वक्रासन करण्यासाठी पहिल्या बाजूने जेव्हा आपण करतो उजव्या बाजूने, तेव्हा आपले जोडलेले गुडघे, पावले जी आहेत ही उजव्या दिशेला जातील आणि मान डावी. उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर असेल, डावा पाय उजव्या पायाच्या वर असेल. हाताची कोपरं न उचलता डाव्या दिशेने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. आधी एकेका साईड मी तुम्हाला दोन्ही करून दाखवेन आणि मग आपण एकत्रित करू. पूर्णपणे पोटाच्या इथे ट्विस्ट येतो, पीळ येतो, म्हणून याला वक्रासन म्हटलं जातं. उलटचाल करताना सावकाश मध्यभागी यायचं. दोन्ही जोडलेले पाय आणि मान मध्यभागी. टाका थोड्याशा लांब जातात सीट पासनं, तर त्या पुन्हा एकदा जवळ करून घ्यायच्या. पुन्हा हाताची पकड, त्याच्यावर आपलं डोकं. हीच कृती विरुद्ध बाजूने करताना दोन्ही गुडघे, पावलं जी आहेत ही डाव्या दिशेला जातील आणि मान आपली उजव्या दिशेला.
कुठेही हाताचा कोपर न उचलता उजव्या दिशेने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करायचे आणि आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहिजे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा असेल आणि चेहऱ्याची स्नायू रिलॅक्स ठेवायची. उलट चाल करताना डोळे उघडायचे. सावकाश दोन्ही पाय आणि मान मध्यभागी. त्यानंतर हाताची पकड जी आहे सोडून द्यायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्राम. ठीक आहे, लक्षात आलंय? सोपं आहे. एका कुशीला या आता सगळेजण. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, धाडकन न पडता अगदी सावकाश कृती करायची. हा 1 तास आपण आपल्या स्वतःसाठी देतोय, त्यामुळे कुठेही आपल्याला घाई गडबड न करता, स्वतःला इजा न करता अगदी छानपैकी आपल्याला करण्याचा प्रयत्न. छान. आता दोन्ही पाय जोडलेले, थोडस आपण सायकलिंग करून घेऊया. थोडीशी हलकीशी मुवमेंट. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर घेऊया आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करूया. अगदी सावकाश. छान. पावलं जमिनीला लागू देत. तिथल्या तिथे वर न करता पूर्ण पावलं जमिनीला लागू दे, टाचा जमिनीला लागू दे. छान. विरुद्ध बाजूने करूया. अँटी क्लॉकवाईज उलट सायकलिंग 5 ते 6 वेळेला करण्याचा प्रयत्न. बरोबर. सावकाश कृती थांबूया. दोन्ही पाय पुन्हा गुडघ्यातनं सरळ करा आणि मग नियंत्रित जमिनीवर. थोड्या वेळ विश्रांती. पोटावरती आलेला ताण त्याची जाणीव. आणि आता करूया उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करूया. टाचा आपल्या सीटला लावून घ्या. हाताच्या आधाराने पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जुळलेला आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि आपल्या हाताची पकड डोक्याच्या मागे. थोडंसं डोकं वर उचलायचंय आणि ती कुशन जी आहे त्याच्यावर आपलं डोकं स्थिर ठेवायचंय. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर. खांदे रिलॅक्स, पोटाची स्नायू रिलॅक्स. आणि आता आपण सुरुवात करूया उत्तान वक्रासन करायला. त्यासाठी एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपले पाय उजवीकडे जातील आणि आपली मान डावीकडे. डाव्या दिशेने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. पावलावर पाऊल आहे, गुडघ्यावर गुडघा आहे. संपूर्ण उजवी बाजू आपली जमिनीवर आहे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, देहधारणा. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. पोटाच्या ठिकाणी आलेला सुखद असा फील, त्याची जाणीव आणि प्राणधारणा. लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आपण जी कृती करतोय त्याकडे आपण एकरूप होतोय. डायबिटीस प्रतिबंधात्मक असं हे वक्रासन. त्याचबरोबर थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक. उलट चाल करूया. डोळे उघडायचे आहेत. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मध्यभागी येऊया. आपली मान पाय मध्यभागी. दोन्ही टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा हाताच्या सहाय्याने जवळ ओढून घ्यायच्या. बरोबर. पुन्हा हाताची पकड आणि त्याच्यावर आपलं डोकं. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. एक श्वास भरून घेऊया सगळे आणि श्वास सोडत आपले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. खूप छान. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा. संपूर्ण डावी बाजू आता आपली जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. संपूर्ण शरीर सैलसर सोडून द्या. देहधारणा. आपण जी आपल्या शरीराचा आकृतीबंध आहे त्याची जाणीव. चेहरा अगदी शांत, हलकसं स्मित हास्य. प्राणधारणा. लक्ष श्वासाकडे. श्वास घ्यायचा आहे आपापल्या क्षमतेने आणि श्वास सोडायचा आहे. बघा, आपण पश्चिमोत्तानासन केलं, पूर्वोत्तानासन केलं, फॉरवर्ड बॅकवर्ड बेंड घेतला आणि आता आपण करतोय ट्विस्टिंग. थोडस वक्रता आपल्या पाठकण्याला, पोटाच्या स्नायूंना. छान. उलट चाल करूया.
सावकाश डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मध्यभागी, पाय मध्यभागी, मान मध्यभागी, दोन्ही हात सरळ, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि त्या सावकाश एका कुशीला वळा. आज आपण बघणार आहोत तिर्यक भुजंगासन. तर हे कसं केलं जातं बघून घेऊया. हा सुद्धा एक सूर्यनमस्कारामधली ही एक स्टेप आहे. तर हे कसं केलं जातं बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. पोटावर पडून विश्रांती घ्यायची. गेल्या आठवड्यामध्ये आपण सुलभ भुजंगासन बघितलं. आता आपण बघणार आहोत तिर्यक भुजंगासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, कपाळ जमिनीवर आहे. तिर्यक भुजंगासन करण्यासाठी दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताचे जे पंजे आहेत हे छातीच्या रेषेमध्ये आहेत. हाताची कोपरं जी आहे ती सिलिंगच्या दिशेने आहे. आणि त्यानंतर थोडस आपल्या पायामध्ये मागून थोडस किंचित अर्धा फुटापर्यंत अंतर घ्यायचं दोन्ही पायांमध्ये. आणि मग खांद्यातनं सरळ व्हायचं. त्याच्या आधी आपलं कपाळ, छातीचा भाग आणि पोट वर दोन्ही हातातून सरळ, खांद्यातनं सरळ झालोय. आणि मग तिर्यक भुजंगासन करताना उजव्या साईडने मागे वळायचं, पायाची टाच बघण्याचा प्रयत्न, मध्यभागी यायचं आणि मग डाव्या दिशेने मागे वळायचं आणि पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. ठीक आहे, सोपं आहे. फक्त कृती व्यवस्थित लक्षात घ्यायची. आणि उलट चाल करताना सावकाश हळूहळू पोट, छातीचा भाग आणि कपाळ टेकत जमीन. ठीक आहे, सुरुवात करूया. पोटावर पडून विश्रांती घ्या आधी, एका कुशीकावरून. पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका जागेवर पडून विश्रांती. आता ज्यांना पाठदुखीचे तीव्र त्रास आहेत, स्लिप डिस्कचा त्रास आहे, पाठकण्याच्या मणक्यामध्ये गॅप आहे, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर पोटाच्या शस्त्रक्रिया झाल्या असतील तर त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ आपलं जमिनीवर आहे. दोन्ही हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. आता दोन्ही हात फोल्ड करून घ्या. हाताचे पंजे जे आहेत हे आपल्या छातीच्या रेषेत, हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या, अर्धा फुटापर्यंत. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर, दोन्ही खांद्यातून आपल्या हातातून सरळ व्हायचंय. बरोबर, छान, बरोबर केलं. नजर समोर असू देत, एका बिंदूकडे स्थिर. पाठ, आपल्या पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. पाठ करण्याच्या इथे बघा कसा प्रेशर येतोय, त्याकडे लक्ष. आणि आता यथाशक्ती प्रयत्न करूया. सावकाश एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत दुसऱ्या दिशेला मागे वळून आपली टाच बघण्याचा प्रयत्न. उलट चाल, श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मध्यभागी, विरुद्ध बाजूने एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत डाव्या दिशेला मागे वळायचंय. पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. बरोबर, सावकाश मध्यभागी एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मध्यभागी. आणि आता अजून दोनदा ही कृती करूया. एकदा उजव्या बाजूला मागे वळूया, टाच बघण्याचा प्रयत्न, मध्यभागी, डाव्या दिशेने मागे वळूया, पायाची टाच बघण्याचा प्रयत्न, पुन्हा मध्यभागी आणि एकदा लास्ट राऊंड. उजवीकडून मागे वळून पायाची टाच बघण्याचा प्रयत्न, मध्यभागी, डाव्या दिशेला मागे वळायचंय आणि टाच बघण्याचा प्रयत्न. सावकाश दोन्ही हात खांद्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न, कोपरातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न, सावकाश मध्यभागी. छान दिसतंय. आणि आता एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात तसेच ठेवा. थोड्या वेळ तिथल्या विश्रांती. हात तसेच राहू देत, हातांची स्थिती. आणि आता एकदम आपण थोडीशी एक वेगळी कृती करणार आहोत. यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. सुरुवात करूया. पुन्हा एकदा ती स्थिती घ्या. हळूहळू आपलं कपाळ,
छातीचा भाग, पोट खांद्यातनं सरळ व्हा. पुन्हा एकदा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. बरोबर. हा, नाही नाही, नजर मान मध्यभागी असू देत, मान वर नाही करायची. आता काय करायचं, आपले जे पाय आहेत ना, ते पायाचे जी बोट आहेत ती थोडीशी हे करायची, म्हणजे टाचा जे आहेत त्या सिलिंगच्या दिशेने येऊ देत, पायाची बोट जमिनीवर राहू देत. हा, आणि आता हळूहळू सीटचा भाग थोडासा वर उचला, आणि जसं आपण ओणवं होतो तसं व्हायचंय. सीटचा भाग थोडासा वर उचला. हा, आणि आता पायातनं सरळ व्हायचंय. बरोबर. आणि आता दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ आणा. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ, दोन्ही पावलं एकमेकांच्या जवळ येऊ दे. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. आता हे सुद्धा आहे सूर्य नमस्कारामधलं अजून एक आसन किंवा अजून एक स्टेप. याला म्हणतात पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या टाका ज्या आहेत ह्या जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. जर त्या वरती येत असतील तर काही हरकत नाहीये, पण लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आता हळूहळू आपले दोन्ही पाय आणि हात एकमेकांच्या जवळ आणा. हळूहळू एक 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 स्टेप. दोन्ही हात आणि पाय एकमेकांच्या जवळ आणा, अगदी सावकाश सावकाश. बरोबर, छान. आणि तिथल्या तिथेच उभं राहायचंय. तिथल्या तिथेच अगदी सावकाश उभी राहा, अगदी सावकाश. छान, बरोबर, सुंदर. आणि आता विश्रांती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्यायची, विश्रांती. कुणाची गडबड होत नाहीये ना, घाई होत नाहीये ना. विश्रांती. मान मागे सैलसर सोडून घेऊया. आणि आता आपण करूया तिर्यक ताडासन. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. सावकाश. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर. हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता हळूहळू आपले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. बरोबर. आणि हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये इंटरलॉक करायची आहे. आणि तळवे सिलिंगकडे. हाताचे तळवे सिलिंगकडे. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे मध्यभागी आणि डावीकडे मध्यभागी असं थोडंसं आपण साईडवर बेंड करणार आहोत. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी. दोन्ही दंडाचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता थोडीशी जलद हालचाल करूया. उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी. 4 5 6 7 8 9 बरोबर आणि 10. दोन्ही बाजूनी 5-5 वेळेला झालं. कृती थांबवायची. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली. बरोबर, विश्रांती. आणि आता आपण थोड्याशा उठाबशा करणार आहोत. जसं शाळेमध्ये बघा आपल्याला लहानपणी शिक्षा द्यायचे टीचर. आपल्याला कान पकडायला सांगायचे आणि उठाबशा करायला लावायची. बरोबर. तर हे जे सगळे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत हे आपल्या मेंदूशी कनेक्टेड आहेत. सगळे ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. म्हणून आता आपण ही कृती करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय थोडंसं. आणि आता उजव्या हाताने डावा कान पकडायचा आहे, डाव्या हाताने उजवा कान पकडायचा आहे. बरोबर. पुन्हा नजर आपली समोर असेल. आता इथे आपल्या गुडघ्याचे सुद्धा व्यायाम होणार आहेत आणि त्याचबरोबर आपला पाठखाण्याचे सुद्धा होणार आणि आपला ब्रेन सुद्धा ऍक्टिव्हेट होणार. नजर समोर असेल. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत खाली बसायचं आहे. पूर्णपणे खाली बसा. पूर्णपणे. बरोबर, छान. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर करताय. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. छान. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. आणि श्वास घेत वर. श्वास सोडत दोन्ही हाताची पकड सोडून द्यायची आहे. आणि विश्रांती. थोड्या वेळ विश्रांती. आणि आता आपण बघणार आहोत वृक्षासन. हे नवीन आसन. सोपं आहे. फक्त तुम्हाला पायाची स्थिती दाखवते कशी केली जाते.
बघा दोन्ही पाय असे जुळलेले ठेवायचे, थोडीशी पुढे येते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि आपल्याला उजव्या पायाचं जे पाऊल आहे हे डाव्या पायाच्या मांडीला या प्रकारे फिक्स करायचं. टाच जी आहे ही वरच्या दिशेने आहे, पायाची जी बोट आहेत ही खालच्या दिशेने, या प्रकारे. ठीक आहे, पायाची स्थिती फक्त लक्षात घ्या, बाकी पुढची कृती सोपी आहे. आता ज्यांना असं वाटतंय की आपला बॅलन्स जाईल, आपल्याला नीट उभं राहता येणार नाहीये, त्यांनी भिंतीचा आधार घ्यायचा, भिंतीला टेकून उभं राहायचं. जर घरी लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून करायला सांगा. वृक्षासन उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त आहे. सुरुवात करूया. सोपं आहे, फक्त पायाची स्थिती प्रत्येकाला कळली आहे ना. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, नजर मध्यभागी, मान मध्यभागी. आणि आता सावकाश उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. ज्यांना असं वाटतंय की आपला बॅलन्स जाईल तर त्यांनी भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. बरोबर, छान. कॉन्सन्ट्रेशन वाढतं आपलं, बॅलन्स आपला चांगला होतो. ठीक आहे, आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. हा, दोन्ही हात पहिल्यांदा खांद्यातनं सरळ असू दे. बरोबर, आणि आता सावकाश हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर, खूप छान. नजर समोर बघा, पूर्णपणे आपल्या पाठकण्याला एक छान असा ठेच मिळतो, संपूर्ण शरीर उभ्या कक्षेमध्ये ताणलं जातं, त्यामुळे आपला श्वसन मार्ग सुधारतो, फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं. वृक्षासन इम्युनिटीसाठी खूप छान आहे. त्याचबरोबर आपला बॅलन्स साधतो, कॉन्सन्ट्रेशन आपलं खूप छान होतं, एक तजेलदारपणा येतो, मरगळ नाहीशी होते. समोर एका बिंदूकडे नजर स्थिर, खूप छान दिसतंय, छान. आणि उलट चाल करूया. आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपले जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. बरोबर, पाय सरळ करूया, उजवा पाय, आणि थोड्या वेळ विश्रांती. पूर्णपणे आपल्या संपूर्ण शरीराचा भार डाव्या पायावर आला होता. बरोबर, छान केलेले. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. आणि आता सावकाश डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडी. आता ज्यांना पुन्हा एकदा सांगते बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाही. भिंतीला टेकून उभे राहा. बरोबर, तर दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया आणि त्याच्यानंतर डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. संपूर्णपणे आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप छान होतं, मरगळ नाहीशी होते, उत्साह वाढतो. आणि आता इथे एक आवर्त दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून द्या, एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. अजून आपले हात सिलिंगच्या दिशेने ताणले जातील, छान, खूप सुंदर दिसतंय. आणि आता सावकाश उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू आपले हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. पाय सरळ, विश्रांती. आता ज्यांना एकदम पाय वरती घेऊन जर त्रास होत असेल, बॅलन्स जात असेल, तर त्यांनी काय करायचं, आपलं पाऊल जे आहे ना हे गुडघ्याच्या इथे लावून घ्यायचं, इकडे. म्हणजे थोडासा आपला बॅलन्स जो आहे तो आपल्याला साधता येईल. हा हा, बरोबर. हा, गुडघ्याच्या इथे असं लावून घेतलं ना की मग बॅलन्स व्यवस्थित राहील आणि आपल्याला थोडीशी कृती करताना सोपं जाईल. हा, आणि मग जसं जसं आपलं थोडासा आपण स्थिर झालो की मग ते पाय हळूहळू वरती घ्यायला हरकत नाही. ज्यांना असं वाटतंय की आपला बॅलन्स जातोय, तिथे आपल्याला थांबता येत नाहीये, त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत. ठीक आहे, आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या, अगदी सावकाश. तर बैठक स्थितीमध्ये तुम्हाला जी कुठली स्थिती घ्यायची आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी, खुर्चीवर बसलात तरीही चालेल, वज्रासनामध्ये बसलात तरीही चालेल. आपण उद्यापासून प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. उद्यापासून आज आपण फक्त योगिक श्वसन करूया आणि दीर्घ श्वसन करूया, आणि उद्यापासून आपण ऍक्च्युअल प्राणायाम जो आहे हा करायला सुरुवात करणार आहोत. दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे.
बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. एक बॉडी अवेअरनेस. श्वासाच्या गतीकडे लक्ष. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आणि करणार आहोत दीर्घ श्वसन. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लिटली ब्रीद आउट. दुसरा वर्तन करण्यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लिटली ब्रीद आउट. आणि आपण आता करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन अकार उकार आणि मकारासहित. आता इथे आपल्याला आपल्या हातांची स्थिती जी आहे ती ध्यान मुद्रा करायची आहे. ध्यान मुद्रा म्हणजे कशी, भगवान गौतम बुद्धांना तुम्ही बघितलेलं आहे त्यांची एक मेडिटेशन वाली जी स्थिती आहे, म्हणजे आपल्या एका हाताच्या तळव्यात दुसऱ्या हाताचा तळवा ठेवायचा, बरोबर. आणि ही जी स्थिती आणि हे जे आपले हाताची कृती आहे ही आपल्या ओटीपोटाच्या इथे असते. ओटीपोट म्हणजे आपला जो नाभीचा खालचा भाग, म्हणजे आपल्या नेबल रिजनचा जो खालचा भाग आहे तिथे. हा, बरोबर. पाठीचा कडा सरळ, खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ, म्हणजे छातीचा आपला एक्सपान्शन होतं. छान, बरोबर. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल भगवान बुद्ध कसे त्या स्थितीमध्ये थांबतात, त्या स्थितीमध्ये ते मेडिटेशन करतात. जी त्यांची मूर्ती आहे ती डोळ्यासमोर आणा, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि डोळे अलगद मिटलेले, छातीचं पूर्णपणे एक्सपान्शन होतंय थोडस, तिथले स्नायू ताणले जात आहेत, श्वसन मार्ग आपला सुधारतो. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. चेहरा अगदी शांत आहे. आणि आपण करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन उदर उर आणि स्कंद श्वसन. आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. आणि संपूर्ण श्वास सोडून देऊया अकार उकार आणि मकारासहित. दुसऱ्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. पोट, छातीचा भाग आणि खांदे पूर्ववत आले आहेत. तिसऱ्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित.
दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये काही क्षण शांत आणि सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे पद्मासन अर्ध पद्मासन साधी मांडी ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून क्विक रिलॅक्सेशन करूया. शवासनासाठी विश्रांती. अगदी सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. आपण करूया क्विक रिलॅक्सेशन. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटा एवढं अंतर असेल. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे उगत मिटलेले. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आरामदायी स्थितीमध्ये पाठ जमिनीवर सोडून द्यायचं आहे. खूप छान आणि खूप हलकं हलकं वाटतं. एक हलकंसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. बंद डोळ्यांनी आज आपण जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. एक छोटासा रिकॅप. आज आपण पश्चिमोत्तानासन आणि पूर्वोत्तानासन हे 2 नवीन आसनं पाहिली बैठक स्थितीमध्ये. शयन स्थितीमध्ये आपण उत्तान वक्रासन पाहिलं. पोटावर पडून तिर्यक भुजंगासन आपण केलं. त्याच्यानंतर पर्वतासन आणि मग आपण दंड स्थितीमध्ये आलो. त्यानंतर आपण वृक्षासन केलं. या सगळ्या आसनांचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. स्वतःला पूर्णपणे ऍडजस्ट करायचं आहे. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्येच पडून राहायचं आहे, कुठलीही हालचाल न करता. संपूर्ण साधना करताना एखादा शरीराचा अवयव एखादा स्नायू नकळत ताणला गेला असेल, आपण तो शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं शान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीर आणि मनाला एकाच वेळेला विश्रांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन. जाणीवपूर्वक शिथिलता. सुरुवातीला बॉडी अवेअरनेस. संपूर्ण शरीराचा आकृतीबंध बंद डोळ्यांनी तपासून पाहायचा आहे आणि तो प्रत्येक भाग आपण मनाने शिथिल करणार आहोत. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं तळवा टाच बोटा पोटऱ्या गुडघा मांडी शिथिल झालेले आहेत. जाणीव माझ्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोटं तळहात मळहात मनगट पोपट दंड खांदा शिथिल झालेले आहेत. जाणीव माझ्या कमरेच्या भागाकडे आणि पार्श्वभागाकडे सीटच्या भागाकडे. तिथले सगळे स्नायू सांधे शिथिल झालेले आहेत. मनानेच एक क्विक रिलॅक्सेशन आपण करतोय. जाणीव आपल्या पाठकण्याकडे. माझ्या पाठकण्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे तीही शिथिल झालेली आहे आणि या सगळ्याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या उदरभागाकडे उरभागाकडे आणि कंठस्थ ग्रंथींकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू. माझ्या छातीचा भाग तिथला पिंजरा तिथल्या बरगड्या तिथली फुफ्फुस शिथिल झालेले आहे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव चेहऱ्याकडे. निरागस बालकाप्रमाणे स्मित हसते आपल्या चेहऱ्यावर. माझी हनुवटी ओठ दात तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ माझा जबडा माझे 2 गाल 2 कान माझं नाक अलगद मिटलेले माझे 2 डोळे डोळ्यांच्या आतली बुबुळ पापड्या भुवया भ्रूमध्य आठी विरहित कपाळ. माझ्या डोक्याचा मागचा भाग माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. ब्रीदिंग अवेअरनेस. प्राणधारणा. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे.
श्वास घेताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. पाठकण्याकडे जी हालचाल होतीये त्याची मला जाणीव आहे. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते तसंच जमिनीच्या दिशेने जात आहे. माझ्या श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे आणि विचारांची गती कमी झालेली आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय आणि तो माझ्या नाकावाटे, माझ्या कंठापर्यंत आणि माझ्या फुफ्फुसांपर्यंत जातोय. एक चैतन्य माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. आणि श्वास सोडताना माझ्या शरीरातील अशुद्धी, माझ्या मनातील अशुद्धी ही या उबदार हवेबरोबर माझ्या श्वासावाटे बाहेर पडत आहे. खूप छान आणि खूप हलकं हलकं अशी माझी शरीर आणि मनाची स्थिती झालेली आहे. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. मनोमन आपण स्वतःला एक धन्यवाद द्यायचा आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. शवासनामधला संकल्प आपल्या खोलवर मनामध्ये रुजतो आणि तो परिपूर्ण होतो. मला माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषध विरहित आणि व्याधी विरहित असंच ठेवायचं आहे आणि ते उत्तमच राहणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मला माझ्या जीवनामध्ये आनंद, समाधान, सुख, सौख्य आणि चांगलं आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी जी साधना लागते ती साधना मी रोज स्वतःसाठी 1 तास काढणार आहे आणि नित्य नियमाने करणार आहे. मी जे काम करतोय किंवा करतेय त्या कामामध्ये मला यश प्राप्त होणार आहे. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. प्रचंड इच्छाशक्ती निर्माण झालेली आहे. योग कर्मसु कौशल्य या श्लोकाप्रमाणे माझं प्रत्येक काम, माझा प्रत्येक व्यवहार आम्ही श्रीचरणी, भगवंताचरणी अर्पण करणार आहे. आणि मला एक खूप छान बुद्धी प्राप्त झालेली आहे. माझ्या कामामध्ये मला चांगलं यश संपादन करायचं आहे, कौशल्य संपादन करायचं आहे आणि त्यासाठी प्रामाणिक असे प्रयत्न मी नित्य नेमाने करणार आहे. या आठवड्याची आपण खूप छान सुरुवात करत आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि आजच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची आहे. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्यायची. दोन्ही पाय जुळवून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा खेच, आळस द्यायचा आहे स्वतःलाच. आणि आता आपण आपल्या कामासाठी, आजच्या दिवसासाठी सज्ज झालेलो आहोत. रिलॅक्स, सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि अगदी सावकाश, कुठलीही गडबड न करता अगदी सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, कुठलीही गडबड न करता, डोळे उघडायची घाई न करता. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना ओमला समर्पित आपण करत आहोत. आपला राग, द्वेष आणि त्रास सोडून देत आहोत. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया.
श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तबंधन, नेत्र स्पर्श, सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. खूप खूप धन्यवाद आणि हॅव अ गुड डे टू. कुणाला काही शंका वगैरे आहे का? मीटिंग एंड करते, मग आपण भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही विचारायचं आहे का? असेल तर मला सांगा, मी अनम्यूट होते. किंवा नंतर तुम्ही मला कधीही मेसेज केला तरीही चालेल. ग्रुपवरती माझा नंबर आहेच. ठीक आहे, चला मीटिंग एंड करते. हरी, हॅव अ गुड डे टू ऑल.